तलवार, हॉकी स्टिक, कोयते अशी धारदार हत्यारे हातामध्ये घेऊन देवरोडमध्ये 2 गटामध्ये तुफान राडा झाला। या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली असून 2 गटातील काही जणांना अटक केली आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास देवरोड येथील आबुशेठ रोडवर घडली। राहुल कैलास विश्वकर्मा वय 20 वर्ष राहणार मामुर्डी गाव देवरोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कालिदास शिलुराज आयगाप्री वय 26 वर्ष, अमीर उर्फ वाडी समीर शेख वय 24 वर्ष दोघे राहणार गांधीनगर देवरोड या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांचे साथीदार सोनू उर्फ डुंगा, महादेव ठेस, हमीद, विनोद उर्फ चुहा, शेऱ्या व इतर 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींनी हातामध्ये धारदार हत्यारे घेऊन दुचाकीवरून आबुशेठ रोडवर फिरत दहशत माजवली। आरोपी महादेव, वाडी व हमीद यांनी फिर्यादी राहुल याला मोठ्याने ओढून याला पकडा असे म्हणत शिवीगाळ केली। याला आता जिवंत सोडायचे नाही, याचे दुकान फोडा असे म्हणत त्याच्या दिशेने धावत गेले। फिर्यादी पळून जात असताना आरोपी हमीद याने त्याला जोरदार लात मारली असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे। विक्की शिवाजी गणेशन वय 20 वर्ष राहणार गांधीनगर देवरोड याने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल कैलास विश्वकर्मा वय 20 वर्ष, रईस मुनीर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे। नबी याच्यासह त्यांच्या 10 ते 15 साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी मंगळवारी दुपारी तलवार, कोयते, लोखंडी पाईप, लाकडी दांडके घेऊन देवरोड येथील आबुशेठ रोडवर आले। फिर्यादी विक्की याला तुम गांधीनगर के लोगों को बहुत मस्ती आई है असे म्हणत लोखंडी रॉडने कपाळावर मारहाण केली असे फिर्यादीत नमूद केले आहे। देवरोड पोलीस पुढील तपास करत आहेत। दरम्यान काही गेल्या दिवसांपासून देवरोडमध्ये मारामारीचे मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वर भांडणं होतात आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरलं जातं, त्यामुळे त्या ठिकाणी व्यापार करायला व्यापारी या दहशतीमध्ये आहे। तरी त्वरित या गोष्टीवरती पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। ठिकाणी सर्वत्र CCTV कॅमेरे लावलेले असून याबद्दल पोलिसांनी त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी। योग्य या आणि लोकांमध्ये एक सामंजस्य असं भूमिका निर्माण करून भीती हा पोलिसांनी दूर करण्याचा प्रयत्न करावा। की यांच्या काय वैयक्तिक कारणांची वैयक्तिक जी काय भांडणतंटा आहे तो त्यांनी आपसात न करता त्यांनी व्यापाऱ्यांवर जास्तीत जास्त याच महिन्यामध्ये दुसरा-तिसरा प्रकार आहे की हे लोक ह्या अशा पद्धतीने करतात। अगदी सगळ्या प्रकारच्या हत्यारं आणून या प्रकारे इथं दहशत माजवणं हे त्यांनी किंवा पोलीस डिपार्टमेंटनी त्या बाबतीत दक्षता घ्यावी ही माझी विनंती आहे सगळी व्यापाऱ्यांतर्फे।